संख्यांची बेरीज आणि वजाबाकी। हा, त्याच्यात आयडिया फक्त काय लक्षात ठेवायचं, हे मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि तेच 3 ते 4 नियम आहेत ते मी लक्षात ठेवले की तुम्हाला कुठल्याही प्रकारची बेरीज वजाबाकीची क्रिया पूर्णांक संख्यांवरची करता येईल। आता बघा, पूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी करताना आपला पहिला नियम काय आहे, जेव्हा दिलेल्या दोन पूर्णांक संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी असते त्यावेळी तुम्हाला त्यांचं काय पाहावं लागतं, चिन्ह पाहावं लागतं। त्या धन आहेत का ऋण आहेत ते पाहावं लागतं, त्यानुसार त्यांची बेरीज आणि वजाबाकी करावी लागते। समजा दोन्ही संख्यांना धन चिन्ह असेल तर बेरीज करताना, बेरीज असू नये तर वजाबाकी असू, ते करताना काय करायचं, त्या संख्यांची काय करायची, बेरीज करायची। मग बघा, या इथे 2 अधिक 5 या उदाहरणात काय आहे, 2ला पण धन चिन्ह आहे, 5ला पण धन चिन्ह आहे। शिवाय इथे पण बघा, ऋण 2 अधिक ऋण 5 दोन्ही संख्यांना काय आहे, समान चिन्ह आहे। नंतर इथे सुद्धा बघा, ह्याला सुद्धा आणि ह्याला सुद्धा समान चिन्ह आहे। ज्यावेळी संख्यांना समान चिन्ह असतात त्यावेळी त्यांची काय करायची, बेरीज करायची, आणि जेव्हा वेगवेगळी चिन्ह असतात तेव्हा त्यांची काय करायची, वजाबाकी करायची। हे 2 नियम लक्षात ठेवायचे। तिसरा नियम काय आहे, उत्तराला नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, आणि जर कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह असेल तर काय करायचंय, आतली चिन्ह, कंसाच्या आतली चिन्ह बदलायची घ्यायची आहे। आता बघा, लक्ष द्या इकडे, 2 अधिक 5 दोन्ही संख्यांना काय आहे, समान चिन्ह आहे, बरोबर, धन चिन्ह आहे। दोघांची काय होणार बेरीज, 2 अधिक 5 काय येतात, 7, आणि मोठी संख्या काय आहे, 5, 5ला कोणतं चिन्ह आहे, उत्तराला काय येणार आहे, धन चिन्ह। धन चिन्ह आपण लिहित नाही, ते गृहीत धरलं जातं। नंतर बघा, 2ला कोणतं चिन्ह आहे, ऋण, 5ला धन, दोघांची काय होणार आता, वजाबाकी। 5तून 2 गेले 3, 6 कोण होते, 5तून 2 गेले 3। आता चिन्ह कोणतं द्यायचं उत्तराला, मोठ्या संख्येचं, म्हणजे 5चं चिन्ह येईल, म्हणजे कोणतं येईल, धन। आता बघा इथे 2 अधिक ऋण 5 दोघांनाही वेगवेगळी चिन्ह आहेत, हा, वेगवेगळी चिन्ह असली की आपण काय करतो, त्यांची वजाबाकी। 5तून 2 गेले किती राहिले, 3। आता मोठ्या संख्येचं म्हणजे या 5चं चिन्ह काय आहे, ऋण, आणि मग उत्तराला सुद्धा काय करायचं, ऋण चिन्ह देऊन टाकायचं। आता इथे बघा, दोन्ही संख्यांना कोणतं चिन्ह आहे, ऋण, म्हणजे समान चिन्ह आहे, तर त्यांची काय होणार आहे, बेरीज। 5 आणि 2 7, आणि मोठी संख्या कोणती आहे, 5, तिचं चिन्ह काय आहे, ऋण, त्याला काय करून टाकायचं, ऋण चिन्ह द्यायचं। आता इथे बघा, या संख्येला कोणतं